मरिया मरिया जी आहे ही कुमारिका होती आणि तिचा साखरपुडा त्या ठिकाणी आपला जो योसेफ आहे तर त्या योसेफाबरोबर तिचा साखरपुडा झालेला होता आणि मग साखरपुडा झाल्यानंतर कुमारिका गर्भवती राहिली आणि मग त्यावेळेला हा जो कैसर अगस्तस आपला तो योसेफ आहे हा तिला टाकून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्या ठिकाणी देवदूताने योसेफाला अडवलं आणि त्याला सांगितलंय की तू त्या ठिकाणी तिला सोडून जाऊ नकोस, देवाच्या योजनेनुसार तू धार्मिक पुरुष आहेस, तिची काळजी घे, तिच्या बरोबर राहा अशा पद्धतीने, पण जोपर्यंत ती बाळाला जन्म देत नाही तोपर्यंत तू तिला स्पर्श करू नकोस अशा पद्धतीने त्या ठिकाणी पत्नी म्हणून कुठलाही तिला स्पर्श करू नकोस, कारण तिच्या उदरी जे बाळ आहे हे बाळ पवित्र आत्म्याकडून आलेलं आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी मरियेला जे प्रभूने दृष्टांत दिला होता तर त्या दृष्टांताप्रमाणे ती त्या ठिकाणी गर्भवती राहिलेली होती. आणि मग तिथे काय झालेलं आहे की योसेफ आणि मरिया हे जे दोघ जण आहेत तर यांनी काय केलं की हा कायदा सगळ्यांच्यासाठी होता आणि म्हणून त्या कायद्याचं पालन करण्यासाठी ते नासरेत गावामध्ये राहत होते आणि नासरेत मधून त्यांना बेथलेहेमला यायचं होतं. आणि मग बेथलेहेमला येत असताना आज त्या राजाने त्या काळात जी भविष्यवाणी त्या काळात त्या राजाने जो नियम काढला होता की आपल्या मूळ गावी जाऊन आपली नावनिशी करून घ्यावी, हा जो त्या ठिकाणी जो नियम काढलेला होता नेमका त्याच वेळेला मरिया गर्भवती होती. आणि मग आज आपण योसेफ आणि मरिया यांच्याविषयी जर विचार केला तर हे मूळचे होते बेथलेहेमचे, पण राहायला आणि आपल्या कामानिमित्त ते नासरेत मध्ये राहायला होते आणि त्या ठिकाणी तिथेच ते स्थायिक झालेले होते. त्यांना बेथलेहेम मध्ये येण्यासाठी त्यांचा कोणताही उद्देश नव्हता, मग ते तिथेच राहणार होते, परंतु हे नावनिशी करण्याची वेळ आली म्हणून त्यांना बेथलेहेम मध्ये येण्यासाठी त्यांना गरज पडली. आणि जेव्हा ते तिकडून यायला लागले जेव्हा येत होते तर त्यावेळेला सोयी सुविधा नव्हत्या. मरिया आणि योसेफ हे खूप एक प्रकारचे गरीब लोक होते, त्यांच्याकडे फार पैसा नव्हता. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ते तिकडून निघाले तर निघत असताना त्यांच्याकडे प्रवास करण्यासाठी सोयीचं साधन नाही. मरियेचे दिवस पूर्ण झालेले होते आणि मरियेचे दिवस पूर्ण झाल्यानंतर मरियेचे दिवस पूर्ण झाले आणि त्या ठिकाणी ते लोक आपल्या तिला गाढवावर बसून योसेफ तिला बेथलेहेम मध्ये त्या ठिकाणी नाव नोंदणी करायला घेऊन येत होता. प्रियजनो, या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतं की त्या ठिकाणी जो योसेफ आहे याची जर आपण त्या ठिकाणी जर माहिती घेतली तर योसेफ देखील हा धार्मिक पुरुष होता आणि त्याच्यानंतर ती जी मरिया आहे ही देखील धार्मिक स्त्री होती आणि धार्मिकाच्या पोटी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होणार होता. परंतु त्याच्या जन्मामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मामध्ये स्त्री आणि पुरुषाच्या संबंधातून त्याचा जन्म झाला नाही, तर देवाचा आत्मा मरियेच्या उदरी आला आणि त्या ठिकाणी मरिया गर्भवती राहिली. येशू ख्रिस्ता जेव्हा जन्म झाला त्याने चिन्ह चमत्कार केले, वधस्तंभावर त्याला मारण्यात आलं, त्याला कापडात त्याला गुंडाळलं, त्याच्यानंतर त्याला जेव्हा कबरेत ठेवलेलं होतं तर तिसऱ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झालेला होता. तर ते जे कपडे त्या ठिकाणी पडलेले होते त्या कपड्यांना रक्ताचे डाग होते, ते कपडे आता व्हॅटिकन मध्ये आहेत, देशामध्ये आहेत. तर त्याचं जेव्हा परीक्षण केलं त्या रक्ताचं तर त्या रक्तामध्ये आज फक्त स्त्रीच्या रक्ताचे घटक मिळतात आणि पुरुषाच्या रक्ताचे घटक मिळत नाहीत. आज प्रभू येशू ख्रिस्ताचं जे रक्त आहे हे मनुष्याच्या पातकांसाठी पूर्ण पवित्र होतं आणि पवित्र असल्या कारणाने त्याचा जन्म पवित्र आत्म्याच्याच द्वारे झाला होता. हे आजही त्याचं रक्त आम्हाला त्या ठिकाणी साक्ष देते, प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त. आज त्या रक्ताच्या बाबतीत जर आम्ही विचार केला तर प्रियजनो, आज मनुष्याने पाप केलं आणि त्या मनुष्याने पाप केलं आणि पाप काय आहे? देवाची आज्ञा मोडणं आहे. पाप म्हणजे काय? देवाची आज्ञा मोडणं. त्याच्यानंतर आज जे देवाची आज्ञा मोडणं, देवाच्या विरोधात वागणं, आज एक प्रकारे आपल्या गुण स्वभावाप्रमाणे जो आपण वागत जातो, देवाच्या विरुद्ध वागतो, त्याला पाप म्हणतात. आणि या पापाचं वेतन मरण आहे, बायबल सांगतं. आणि म्हणून मनुष्याने पाप केलं आणि मनुष्याचं जीवन नष्ट होणार होतं आणि हे नष्ट होऊ नये म्हणून काय झालं की देवाने ही योजना केली की तारणाऱ्याला या जगामध्ये पाठवलं. मनुष्य मात्राचे सर्व पाप त्याच्यावर लादण्यात आले आणि त्याच्यावर लादण्यात आल्यानंतर त्याच्या त्या रक्ताने
रक्ताने मनुष्याच्या पापांची क्षमा झालेली आहे. तर त्या रक्तामध्ये मनुष्याचं पाप जे आहे हे शुद्ध झालेलं आहे आणि जो पण त्याच्यावर विश्वास ठेवतो तर त्याला त्या ठिकाणी सार्वकालिक जीवन प्राप्त होते. आपण याच्यामध्ये हे जे आहे येशू ख्रिस्ताचं रक्त आहे सहज मिळालेलं आहे का? तर नाही. जेव्हा आपण योसेफ आणि मरियाचा विचार करतो तर प्रियजन हो, त्यावेळेस ते जेव्हा त्या ठिकाणी बेथलेहेम मध्ये येत होते त्यांच्याजवळ कोणतेही साधन नव्हतं आणि साधन नसताना त्यांच्याकडे सोयी नव्हत्या, कुठल्याही प्रकारचं काही त्या ठिकाणी आराम बस नव्हत्या. तर जो पायी प्रवास करत होते तर पायी प्रवास करत असताना ज्या बाईचे दिवस पूर्ण झालेले आहेत आणि दिवस पूर्ण झाल्यानंतर आता परिस्थिती कशी आहे की दिवस पूर्ण झाले आणि बाकीचे लोक देखील जसे हे आपल्या गावी जाऊन नावनिशी करायला निघालेले होते तसंच त्या ठिकाणी इतर लोक सुद्धा आपल्या गावी जाऊन नावनिशी करायला निघालेले होते. मग काही लोक आपल्या सोयीने निघालेले होते पण यांना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सोय नव्हती, पण तरीही तो कायदा त्या ठिकाणी पालन करत होते. एवढंच नाही तर त्या ठिकाणी ती बाई जी गरोदर होती ती देवाची योजना पूर्ण करत होती. आज तुम्ही आणि मी आम्ही या ठिकाणी आहोत, आमच्याकडे चर्चची बिल्डिंग नाही किंवा एक प्रकारे फार मोठ्या काही सुविधा नाही, परंतु देवाची योजना आहे की आज या ठिकाणी हा तारणाचा मार्ग लोकांना कळावा. पापांची क्षमा प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आहे हे लोकांना कळावं, यासाठी देवाने आमची योजना केली की आम्ही जाऊन हा मार्ग इतरांना सांगावा. प्रियजनो, बऱ्याचदा एक प्रकारे आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण जगत असताना आपल्या मनात खिन्नता असते. आपल्याला असं वाटतं की आपण श्रीमंत नाहीत, आपलं घर एक प्रकारे चांगलं 3-4 माळ्याचं घर नाही आहे, आपल्याकडे फार शेती नाही आहे, आमच्या घरात आजार विकार आहेत, आमच्याकडे कोणत्या प्रकारच्या सोयी सुविधा नाहीत. परंतु प्रियजनो, आज तुमच्या प्रत्येकाच्या विषयी परमेश्वराने काहीतरी योजना केलेल्या आहेत. तुम्ही आज काळे आहात, परमेश्वराच्या योजनेसाठी आहात. आज तुम्ही गोरे आहात, परमेश्वराच्या योजनेसाठी आहात. आज तुम्ही शिकलेले आहात, परमेश्वराच्या योजनेने परमेश्वर तुम्हाला तसं बनवलेलं आहे. तुम्ही शिकलेले नाही आहात तरी परमेश्वराची योजना तुमच्यासाठी आहे. आणि म्हणून आज तुम्हाला परमेश्वराने या पृथ्वी तलावर ज्या गोष्टीसाठी पाठवलेलं आहे ती गोष्ट परमेश्वर तुमच्या जीवनाच्या विषयी निश्चितच पूर्ण करणार आहे. आणि म्हणून ती योजना परमेश्वर कोणत्याही बाबतीत पूर्ण करेल. जशी योसेफ आणि मरिया येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या विषयी जी भविष्यवाणी पूर्ण होण्यास निघालेली होती, त्यावेळेस कैसर अगस्तुसचा हे सरकार होतं. प्रियजनो, आज सरकार कोणाचंही असू दे, बऱ्याचदा एक प्रकारे आम्ही सरकारच्या विरोधात बोलतो, हे बीजेपीचं सरकार आहे, काँग्रेसचं सरकार आहे, यांचं सरकार, त्यांचं सरकार. आज सरकार कोणाचंही असू दे, जर देवाला त्याचा गौरव पृथ्वी तलावर करून घ्यायचा आहे तर तो त्या राजाचं मन देखील वळवण्यासाठी तयार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आज आपल्याला ही गोष्ट समजणं गरजेचं आहे की आपल्या जीवनामध्ये आपण जे काही करायचं ठरवलं, परमेश्वराने जे तुमच्यासाठी जे करायचं ठरवलेलं आहे ते तो करणारच आहे. आणि म्हणून आज ज्या माता अशा आहेत की ज्यांना लेकरं नाही आहेत, परमेश्वराची योजना जर तुमच्या बाबतीत तशी आहे तर परमेश्वर तुम्हाला आनंदी माता करेल. परमेश्वराने जे तुमच्या जीवनात तुम्हाला निरोगी करण्याचं जर योजना केलेली आहे तर तो निरोगी तुम्हाला करेल. परमेश्वराने तुम्हाला कोणत्याही प्रकारे आज दरिद्री व्हावं, गरीब व्हावं अशी परमेश्वराची इच्छा नाही, तर तो तुम्हाला उचलल्याशिवाय राहणार नाही. कारण की कोणी त्याची योजना जी आहे हे पूर्ण करण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये त्याची योजना पूर्ण करण्यासाठी कोणी थांबू शकत नाही. ज्या पद्धतीने प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म या पृथ्वी तलावर होण्यासाठी आज कैसर अगस्तुस देखील थांबू शकला नाही, हेरोद राजा देखील थांबू शकला नाही, तर आज तुमच्या आणि माझ्या बाबतीत परमेश्वराची जी योजना आहे